नमस्कार. मिथुन राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी 2026. महिनाभर गुरु हा तुमच्या लग्न भावामध्ये स्थित आहे. हा योग मिथुन राशीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास, तुमची सकारात्मकता हा वाढणार आहे. त्याबरोबर तुमचा आत्मविकास सुद्धा होणार आहे. लोक तुमच्याकडे मार्गदर्शक, सल्लागार म्हणून या महिन्यात बघणार आहे. या महिन्यात तुमची निर्णय क्षमता ही परिपक्व राहणार आहे. संकटातून दैवी संरक्षण तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. चुकीचे निर्णय टाळणार आहात, योग्य दिशेकडे तुम्ही वळणार आहात. आरोग्य आणि मानसिक स्थिती ही सुधारणार आहे. अध्यात्म, ज्योतिष यात तुमची प्रगती होणार आहे. एका चांगल्या मार्गदर्शकाचा सहवास तुम्हाला मिळणार आहे. मतभेद शांतपणे सोडवण्याची क्षमता ही या महिन्यामध्ये तुमच्याकडे येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी बुध हा तुमच्या नवम भावात कुंभ राशीत प्रवेश करतो आहे आणि तिथे आधीच राहू महाराज आहेत. बुध आणि राहूची युती होत आहे. त्यामुळे नवे विचार, एक वेगळी दृष्टी ही तुमच्या कामात दिसणार आहे. भाग्यात अचानक काहीतरी बदल होणार आहे. परदेश, ऑनलाईन माध्यम, टेक्नॉलॉजी, नेटवर्किंगमधून काही नवीन संधी तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहेत. आधुनिक विचारांकडे तुमचा कल राहणार आहे. IT क्षेत्र, मीडिया, कम्युनिकेशन, संशोधन, ज्योतिष, गूढविद्या यासाठी अनुकूल असा काळ आहे. पण अर्धवट ज्ञान आणि चुकीचे मार्गदर्शन यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. बोलण्यात तुमच्या प्रभाव येणार आहे. लेखन, भाषणातून तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे. राहूमुळे अतिशयोक्ती, गोंधळ, भ्रम हा सुद्धा होऊ शकतो. तथ्य तपासा आणि मगच बोला. गुरु, वडील किंवा मार्गदर्शकांशी मतभेद या महिन्यात होऊ शकतो. भाग्याचे दरवाजे अचानक उघडण्याचे योग आहेत. परदेश, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, टेक्नॉलॉजीमधून लाभ संभवतो. वेगवेगळ्या लोकांशी ह्या महिन्यामध्ये ओळखी होणार आहे. कला, डिझाईन, मीडिया, लेखन, डिजिटल मार्केटिंग, अध्यात्म, तत्वज्ञान यामध्ये आपली प्रगती होणार आहे. पण फसवे गुरु, अर्धवट ज्ञान, चुकीचे कोर्स यापासून सावध आपल्याला राहावं लागणार आहे. काळजी घेण्याचं कारण असं की पैसा, प्रेम आणि धर्म याच्या नावाखाली आपली फसवणूक होऊ शकते. काळजी घ्या. कायदेशीर कागदपत्रे, परदेशी व्यवहार नीट तपासा. स्वतःच्या विचारधारेबद्दल आत्मविश्वास वाढणार आहे. गुरु, वडील, वरिष्ठ मार्गदर्शकांशी मतभेद किंवा काही अंतर येण्याची शक्यता आहे. अहंकार टाळल्यास नातेसंबंध चांगले टिकतील. धर्म, राजकारण, गुरु विषयक वाद टाळा. कायदेशीर परदेशी व्यवहार मात्र जपून करा. माझाच विचार काय तो योग्य अशी कृती तुम्ही टाळा. फेब्रुवारीच्या अंतिम टप्प्यात मंगळ ग्रह नवम भावात कुंभ राशीत प्रवेश करतो आहे. त्यामुळे संशोधन, तंत्रज्ञान, गूढविद्या, आधुनिक अध्यात्माकडे जोर वाढणार आहे. चुकीचा मार्ग, फसवे गुरु यांचा धोकाही संभावतो. बोलण्यात तुमची धार येईल. लोकांवर तुमचा प्रभाव निर्माण होईल. मात्र आपल्या बोलण्यातून कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सोशल मीडिया किंवा सार्वजनिक वक्तव्य जपून या काळात करा. प्रेमामध्ये ताण तणाव किंवा तुटक संवाद होण्याची शक्यता आहे. घाईघाईमध्ये निर्णय घेणं आपण या महिन्यात टाळलं पाहिजे. या महिन्यामध्ये आपली उपास्य देवता आहे बजरंग बली. शुभम भवतु.